अकोले पोलिसांची मोठी कारवाई. मोटार चोरी प्रकरणी मुद्देमालासह आरोपी जेरबंद. अकोले पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर यांनी मोटार चोरी प्रकरणी प्रभावी कारवाई करत आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून एकूण 3,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रुमणवाडी, टाहकारी, मेहंदुरी, रुंभोडी परिसरात इलेक्ट्रॉनिक पाण्याच्या मोटारीच्या तांब्याच्या तारा, मोटारीचे कॉपर वायर तसेच TVS कंपनीची मोटरसायकल तसेच बजाज कंपनीची पल्सर अशा वस्तूंची चोरी होत असल्याची तक्रार नोंदवली गेली होती. या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू करून गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवली. या प्रकरणात आरोपी श्याम शंकर मते वय वर्ष 24 राहणार पाडळणे, विक्रम शिवाजी वाघ वय वर्ष 19 राहणार रावटवाडी तसेच अमोल गोविंद माने वय वर्ष 20 राहणार केळी रुमणवाडी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच 2 विधी संघर्षित बालकांचेही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून इलेक्ट्रॉनिक मोटरच्या तांब्याच्या तारा, कॉपर वायर तसेच चोरीला गेलेले वाहने जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हे रजिस्टर नंबर 172, 195, 20, 25 तसेच 664 तसेच 646, 654, 600 हे BNS कलम 303 अन्वये दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अकोले मोहन बोरचे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक खांडबहाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिघे, पोलीस कॉन्स्टेबल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल काळे, पोलीस कॉन्स्टेबल नागरे, पोलीस कॉन्स्टेबल भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल गोडगे, पोलीस कॉन्स्टेबल गोरे यांनी केली आहे. अकोले पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील मोटार चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे, अकोले, अहिल्यानगर. मी मोहन माणिकराव बोरसे, पोलीस निरीक्षक, अकोले पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून जवळपास दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर महिन्यापासून तर फेब्रुवारीच्या एंडपर्यंत आपल्या अकोले तालुक्याच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकरी बांधवांच्या म्हणजे जे स्टार्टर मोटर किंवा नदीमध्ये मोटर चोऱ्या असतील त्या तसे वायरी याच्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत होत्या. तर असे म्हणजे या चोऱ्या इंदोरी, रुंबोडी, मेंदुरी, बहिरवाडी तसेच खिरविरे, केळी रुमणवाडी आणि देवठाण परिसर, आडाणजा परिसर म्हणजे जिथं जिथं आपल्या शेतकरी बांधवांनी मोटर टाकलेल्या होत्या नदीमध्ये अशा ठिकाणी चोर जायचे आणि मोठ्या प्रमाणात चोऱ्या करायचे. तर गेल्या 2.5 ते 3 महिन्यापासून आम्ही त्यांच्या मागावर होतो. आमचे डिटेक्टिव्ह ब्रँच DB पथकचे प्रमुख श्री मनोहर मोरे पोलीस कॉन्स्टेबल यांना 4 ते 5 दिवसापूर्वी ते तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की या आपल्या जवळपास 7 ते 10 गुन्हे दाखल झाले होते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये. तर त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदरची घटना मला सांगितली की त्यांना हे नेमकं चोऱ्या कोण करते याच्याविषयी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती मिळाली आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत म्हणजे मनोहर मोरे यांच्यासोबत PSI खांडबाले, नंतर गोडगे, नागरे आणि त्या बीटचे हवालदार खाडे. खरं तर विषय म्हणजे मनोहर मोरे आणि खाडे यांनी चांगल्या प्रकारे काम करत या बाकीच्यांनी त्यांच्यासोबत जाऊन सगळ्या प्रकारचे म्हणजे जवळपास 6 आरोपी अटक केले. 6 आरोपींमध्ये 2 आरोपी मायनर आहेत, त्यांचे नाव सांगता येणार नाही इथं. तर 4 जे मेन आरोपी आहेत महत्वाचे त्याच्यामध्ये श्याम शंकर मध्ये, नंतर किसन शिवाजी बर्डे, श्याम शंकर मध्ये पाडाणाचा आहे, किसन शिवाजी बर्डे टाहाकरीचा आहे, त्यानंतर अमोल गोरख मेंगाळ केळी रोमनवाडी आणि इतर 2 विधी संघर्ष बालक आहेत, त्यांचे नाव आम्ही ओपन करू शकत नाही. तर या 5 जणांच्या टोळक्याने जवळपास 2.5 ते 3 महिने आपला आढावा परिसर असो, मुळा परिसर असो किंवा प्रवरा परिसर असो याच्यामध्ये अक्षरशः हायदोस घातला होता. तर या सगळ्यांना आम्ही अटक केले. विधी संघर्ष बालक वगळता अटक केल्यानंतर त्यांना हलदर खाडे आणि मनोहर मोरे यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्याच्यानंतर त्यांचा पिशार घेण्यात आला होता. पिशार घेण्यात आल्यानंतर म्हणजे त्यांनी सगळ्या मुद्देमालाची कबुली दिली. त्यांनी स्वतःहून कबूल केलं की आम्ही सगळे मिळून 5 जणांनी मिळून या चोऱ्या केलेल्या आहेत. तर आम्ही सगळ्यांना सगळ्या गुन्ह्यामध्ये जो मुद्देमाल चोरीला गेला होता म्हणजे मेंदुरी असो, रुंबोडी असो
किंवा टाकरी तसंच केळी रोमनवाडी आणि देवठाण येथील खास करून. तर आम्ही हा सगळा मुद्देमाल त्यांच्यापासून जप्त केला आहे. या 5 चोरांपासून आपण जवळपास 7 गुन्हे जे दाखल झाले होते जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांचे तसे मोटरसायकल चोरांचे, तर आपण सगळेच्या सगळे गुन्हे आपण ओपन केलेले आहेत. आणि यामध्ये एकूण जो मुद्देमाल गेला होता त्यापैकी 3,17,000 रुपयाचा मुद्देमाल आपण या चोरांकडून हस्तगत केलेला आहे. तर अशी अतिशय छान कामगिरी अकोले पोलीस स्टेशन केलेली आहे. यामध्ये हवालदार खाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोहर मोरे यांनी निश्चितच चांगल्या प्रकारे कारवाई केली आहे. आणि पोलीस स्टेशन थ्रू तसंच आमचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा अहिल्यानगर यांच्यातर्फे सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात येईल, तसं त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल आणि त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव करण्यात येईल. आरोपींना त्यांच्या आपण साहेब चोरीचे गुन्हे कलम लावलेले आहेत. सध्या तर त्यांनी 7 गुन्हे ओपन केले आहेत. आमचे हे 400 गेल्यानंतर भविष्यात जर आता सध्या आपण त्यांच्या प्रतिबंधक कारवाई करणार आहोत 110 प्रमाणे. श्रीरामपूर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आहेत, यांच्याकडे आम्ही त्यांना पाठवून त्यांच्या प्रतिबंधक कारवाई करू 110 प्रमाणे, म्हणजे सर्वात गुन्हेगाराची कारवाई असते ती. त्यानंतर सुद्धा त्यांनी काही चोरी केली किंवा त्यांचं वर्तन बदललं नाही तर त्यांना एकतर जेलवारी होईल किंवा किमान प्रत्येकी 1-1 लाख रुपये दंड होईल. आणि याच्यानंतर परत जर त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केले भविष्यात तर आमचं BNS नुसार नवीन 111 कलम आलेला आहे. आम्ही या सगळ्या गुन्ह्यांचा एकदम फास्ट म्हणजे जलद गतीने तपास करून मान्य न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करणार आहोत. आणि जेव्हा परत ही चोरीमध्ये जर आढळले भविष्यात तर यांना आम्ही 111 BNS प्रमाणे कलम लावून किमान 40 दिवसात पिशारा मिळतो. म्हणजे तो संघटित गुन्हेगारीचा एक विषय आहे, त्यामध्ये आम्ही यांना पुन्हा अटक करू.